बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर मनपासाठी खलबत सध्या सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सध्या भाजपला युतीचा प्रस्ताव आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हा पुढाकार घेतलाय। आज किंवा उद्या सुद्धा या बैठकीची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आला। एकीकडे आपण बघितलं असेल तर जागा वाटपासाठी सुद्धा मुंबईमध्ये मंथन होतंय, काय माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला समजलं जातं। मात्र याच ठिकाणी जर पाहिलं तर आता भाजपसोबत युती करण्यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेकडून थेट भाजपला प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मदतीने हा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे। कारण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या ज्या मतदान झालं होतं छत्रपती संभाजीनगरच्या 6 यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। आता मनपामध्ये युती व्हावं अशी इच्छा जी आहे ती आता भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाची असल्याची पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर काल प्रस्ताव जो आहे तो संजय शिरसाट यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि आज या बाबतीत संजय शिरसाट बैठक देखील होणार आहे। अतुल सावे आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष शितोळे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। त्यामध्ये काय निर्णय होतो, काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2017 निमित्त जर पाहिलं तर भाजपच्या 23 जागा होत्या आणि शिंदेच्या ज्या आहेत त्या 15 जागा असल्याच्या पाहायला मिळतं। त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना दोघे युती करून लढणार की वेगवेगळे लढणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।